नमस्कार, मी अश्विनी तुम्ही सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर सध्या आमचं स्कूल चालू झालं आहे कालपासून, त्यामुळे आमचं काम कमी व्हायच्या ऐवजी अजून वाढलं आहे. कारण आमची स्कूल फक्त 11:30पर्यंत असते, 9:30 ते 11:30. आणि 9:30ला सोडवायला जायचं. घरी येईपर्यंत म्हणजे कोणी ना कोणीतरी भेटतं किंवा काही ना काहीतरी होतं. घरी येईपर्यंत 9:45 होतात आणि लगेचच 11:30ला आम्हाला पुन्हा घ्यायला जायचं असतं आमच्या नवन्याला. तर हे स्कूल जोपर्यंत 1 वाजेपर्यंत चालू नाही होणार तोपर्यंत असंच आहे. आणि आज आणि उद्या म्हणजे आज शुक्रवार आहे, आज गुरुवार आहे. गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस अजून स्कूल 11:30ला सुटणार आहे. सोमवारपासून रेग्युलर चालू होईल. कधी कधी असं वाटतं नवन्या फर्स्टला कधी जाईन आणि कधी तिचं स्कूल 3 वाजेपर्यंत होईल. आणि कधी कधी असं वाटतं मी तिला मिस पण करेल त्या टाईममध्ये. तर माझी टिफिनची तयारी तर झालेली आहे. त्याचबरोबर ती ब्रश करायला गेली आहे. आता तिला ना म्हणजे मी कधी देत नव्हते, पण ह्यावेळेस डीमार्टमधून आणताना ना छोटंसं ते 30वाला बोर्नव्हिटाचा पॅक मिळतं ना, ते घेऊन आले होते. की ती काय करायची, मध्ये मध्ये खूप चॉकलेट सिरप टाकून ना दूध प्यायची, खूप म्हणजे अर्धा 1 चमचा. तर म्हटलं मग ते तसं पितेच आहे तर बोर्नव्हिटा आणू. अगदी थोडासा जरी टाकून दिला ना, तिला फक्त एक थोडीशी टेस्ट हवी असते चॉकलेटची, तिला गोड वगैरे काही नको असतं, तरी ती आनंदाने म्हणजे हॅपीली पिते ते. त्यामुळे ते आणलं होतं, तर आता तिला ते करून देते आणि नंतर तिचा टिफिनही भरून घेते. छोटासाच पॅक आणला होता, म्हटलं ती पिते नाही पिते त्यामुळे छोटाच बरं आहे आणि जाईल तिला महिनाभर. तसं तिच्याकडं केलॉग्स पण असतात, दूध केलॉग्स, असं काही नाही की फक्त हेच असतं. म्हणून दिसतही नाही. साधारण एवढा बस होतो तिला, एवढाच अर्धा चमचाच लागतो, जास्ती नाही. तर काही द्यायलाच नाही पाहिजे खरं म्हणजे दुधात, अगदी प्लेन दूधच द्यायला हवं. पण काय आता माझी चूक झाली ती, मी तिला 1-2दा चॉकलेट सिरप दिलं होतं, तेव्हापासून ती मागेच लागली. बोर्नव्हिटावाले दूध रेडी झाले. खरं म्हणजे ना मुलांना दुधातनं काही द्यायलाच नाही पाहिजे. प्लेन दूध जेवढं देता येईल ना तेवढं दिलं पाहिजे. पण आता ती माझी चूक झाली. मी तिला 1-2दा चॉकलेट सिरप टाकून दिलं होतं, तेव्हापासून मग ती असं म्हणजे नाही, ती आधी अशी नव्हती करत. चॉकलेट सिरप पण दिलं ना तर ती फक्त संडेला वगैरेच घ्यायची, चॉकलेट मिल्कशेक म्हणून. पण सध्या ती अजिबातच घेत नव्हती. म्हटलं मग चला काहीतरी करणं भाग आहे ना, आता काय करणार. हे आता तिचं टिफिनही भरून घेते. आणि टिफिनमध्ये ना ही भाजी बनवली मी, आपली काय म्हणते बटाट्याच्या काचऱ्या. आणि रात्री ना ती मला खूप वेळा सांगत होती की मम्मी तो बटाटा बनवणं तसा नाही का, फ्राय करून त्याच्यावर मसाला टाकून. आणि मला ना ते कळतच नव्हतं की ती काय म्हणते ते. तर यांना जो बटाटा देते ना मी, म्हणजे यांना जो बटाटा आवडतो किंवा नवन्याही खाते, चिरून तो छान शिजवून त्याच्यात शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची टाकून, मला वाटलं तोच म्हणते की काय. तर मी तसं बनवायला बटाटे घेतले होते, पण मला नंतर आठवलं ती काय बोलते ते. आणि मग मी यांना म्हटलं की तुम्ही हे खाताल का ते, कारण त्यांना फारसं नाही आवडत. ते बोलले आता दे काय करते. नाहीतर माझा असा प्लॅन होता की मी नवन्याला असा बनवेल आणि त्यांना तसा बनवेल, पण ते डबल कुटाने परत मलाच लागतात. त्यामुळे ते तयार झाले, हे खायला म्हटलं मग चला आता काही हरकतच नाही. मग दोघांनाही हेच बनवले. दोघांना कशाला, मलाही हेच बनवलं आहे. मीही दुपारी हेच खाणार आहे. तिचा टिफिन पॅक करते आणि तिचं आवरून घेते. नाहीतर तिला तिच्या भरोशावर आवरायला ठेवलं ना, ती निवांत आवरेल अजून 1-2 तासात. डिंगी 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 डिंगी, अगो बापरे, डिंगी 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 नाचा. अरे बापरे, अरे बापरे, डिंगी 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 डिंगी. अरे अशी असते आमची सकाळ. नवन्याला उठ उठ म्हणावं लागतं, ती उठत नाही. आणि हिला झोप झोप म्हणावं लागतं, ही झोपत नाही. कसं होणार आहे काय. आणि प्रत्येक लहान मुलांचं असंच असतं. जे छोटे असतात ना, ज्यांना कुठे जायचं नसतं, काही नसतं, ते सकाळीच उठून बसतात. आमची म्हणून अक्षरशः 5-5:30ला उठते. आणि नवन्याला 8 वाजता म्हणजे 7:30 वाजल्यापासून उठवायला सुरुवात करा, तेव्हा ती 8:30ला उठते.
आहे का नाही? एवढी एवढी चमचती. आणि दुपारनंतर ना माझं काहीच करायचं मन होत नव्हतं. म्हणजे मला ना असं कामंही होती, मी ती करतही होते, पण एक साईडला असा कंटाळा आल्यासारखंही झालं होतं. माहीत नाही असं का, पण कधी कधी असं वाटतं की नुसतं पडून राहावं. तर मी ना अगदी 4-5 वाजेपर्यंतचा जो माझा वेळ आहे ना, तो असाच अगदी लोळून असा निवांत पडून मोबाईल बघून घालवला. आणि दोघीही झोपून गेल्या होत्या त्यानंतर. मग तर मला त्या झोपल्यावर अजिबातच करमत नव्हतं. त्या जेव्हा जागे असतात ना, तेव्हा मला असा अक्षरशः ना वैताग आल्यासारखं होतं की ह्या कधी झोपतील आणि मला निवांत वेळ मिळेल. आणि ते आत्ता झोपल्या होत्या ना, तर मला अजिबातच करमत नव्हतं. मग म्हटलं आता ह्या काय उठणार नाही आहेत जरा वेळ, तर म्हटलं चला स्वतःला चहाही बनवून घेऊया, चहा पिता येईल आणि रात्रीच्या जेवणाची तयारीलाही लागूया. साधारण 6 वाजले होते, त्यामुळे मग म्हटलं चला लागूयातच जेवायच्या तयारीला. आणि म्हटलं आज संध्याकाळी ना रात्रीच्या जेवणात म्हणजे वरण चकोल्या करूयात. तर आमच्याकडे यांना ना फक्त वरण चकोल्या नाही आवडत, त्याच्यासोबत यांना भातही हवा असतो. म्हणून मी कुकर लावायला घेतलं. कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ दोन्ही शिजायला घातलं. आणि एकीकडे बरीचशी कामं होती, मी तीही करत होती, पण मला ना आज असं कशात मनच लागत नव्हतं. माहीत नाही, कधी कधी होतं असं नाही का, असं वाटतं काहीच करू नये, फक्त लोळत राहावं. तोच मला आज वाटत होतं. त्यानंतर मी चहा वगैरे करून घेतला आणि तो प्यायला पण बसले ना, तर असं एकटं पिताना काहीतरी वेगळंच वाटत होतं. नाहीतर साईडला आजूबाजूला काहीतरी आरडाओरडा चालू असेल ना, की मला आता वाटायला लागलं की बरं वाटतं, मला शांतता नकोशी झाली. आणि ह्या दोघी मात्र ना अगदी छान अशा निवांत झोपल्या होत्या. कूलर चालू होता, पडदे वगैरे लावून घेतले होते, त्यांनाही त्याच्यामुळे छान अशी झोप आली होती. आणि म्हटलं चला ती आता झोपल्यात, आपल्याला तर कामं करावीच लागणार आहे. मग पटापट कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. आणि माझ्या आणि यांच्या कपड्यांना फार कमी असतात आणि त्यांच्या घड्याही घालाव्या लागत नाही. पण या दोघींच्या जे 2-3 कधी-कधी 4-4 ड्रेस असा असतात, कारण खराबच तेवढ्या करतात. आजकाल म्हणू नाही, पण नवन्या मात्र भरपूर ड्रेस खराब करत असते. तर ते ठेवून घेतले आणि त्यांचंही ठेवायला फारसा वेळ लागत नाही. कधी कधी नवन्याच हे दोघींचे कपडे ठेवत असते. पण आज ती झोपलेली होती, म्हटलं चला तिच्या वाडीचे कामंही आपण करून घेऊयात. नाहीतर हे उषा जागेवर लावणं, तिचे आणि मनूचे कपडे ठेवणं हे ना नवन्या करते. तशी माझी नवन्या फार गुणाची, खूप काही गोष्टी करते, पण कधी कधी त्रास देण्यावर जर आली तर अक्षरशः मला रडवूनच सोडते. तर हे कामं झाल्यावर म्हटलं आता काय करावं, आणि मला असं वाटत होतं की मी शांत बसून नको राहिलं, मला काही ना काहीतरी करायचं आहे. त्यानंतर हे स्टँड्स आहेत ना, ते माझं खूप छान ट्रायपॉड आहे, खूप छान आहे आणि खूप छान व्हिडिओ शूट करता येते. त्याचं हाईट पण खूप छान आहे, पण मनूमुळे ना मला हे सध्या वापरताच येत नाही. कारण मनूने हे पाहिलं ना, ती इतकी पटपट येते आणि पूर्ण ओढूनच काढते. म्हणजे ते साईडला जरी ठेवायचं असेल ना, मला असं पूर्ण बंद करून ठेवावं लागतं. इतक्या आतुरतेने पावसाची वाट पाहत होते, इतक्या आतुरतेने दुपारपासून ना की काय सांगू. हां, असं वाटतं मी आज काही मागितलं असतं तरी मला मिळालं असतं, अशीवाली फिलिंग येते. छान पाऊस पडतो. किती वेळ पडणार आहे माहीत नाही, कारण ऊन आहे आणि आवाज येतोय की नाही माहिती नाही, पावसाचा आवाज चालू आहे त्यामुळे. हे असं ना ऊन वगैरे आल्यामुळे ना पाऊस जास्ती पडेल याची शक्यता फार कमी आहे. पण या साईडला भरपूर आभाळ आहे, जास्त पडला तर खूप बरं होईल. कारण मला ना पाऊस प्रचंड आवडतो. बाहेर असा छान रिमझिम रिमझिम पाऊस, थंड वातावरण, चहा भजे असं खायला फार मजा येते. तर बाहेर पाऊस तर चालू आहे, पण वातावरण काही थंड झालं नाही आणि अजून ते 2-3 पाऊस पडेपर्यंत थंड होईल असं वाटत नाही. काय म्हणू. आणि या पावसामुळे जो माझा मूड असा मस्त झाला आहे ना, मी काय सांगू. म्हणजे मला असं वाटत होतं मी पावसाचीच वाट पाहत होते बहुतेक. आणि आधी असं वाटलं होतं ऊन वगैरे होतं तर पाऊस काय एवढं येणार नाही, अगदीच थोडीशी बुरबुर येईल आणि थांबून जाईल. कारण मध्ये पण एकदा दोनदा अगदीच म्हणजे 1-2 मिनटं बुरबुर आली आणि थांबली होती. पण आज तसं झालं नाही. नाही येणार नाही येणार म्हणता म्हणता पाऊस एवढा छान वाढला की माझ्या गॅलरीतनं घरात पाणी यायला लागलं. त्यामुळे मी पटकन स्लाईड बंद केली, तिथलं पाणी पुसून घेतलं आणि तिकडचं पाणी पुसेपर्यंत किचनमधल्या गॅलरीतनं किचनमध्ये पाणी आलं होतं. आणि आज मला असं झालं होतं मी हे पाणी पुसेल, पण पावसाला मात्र येऊ दे. 2-3 वेळा पाऊस जेव्हा वाऱ्यासोबत येतो ना, तेव्हा गॅलरीतनं पाणी येतं, त्यानंतर येत नाही. आणि मला असं झालं होतं पाणी आलं ना गॅलरीत तरी चालेल, पण पावसाने मात्र पडायला हवं, एवढी मी पावसाची वाट बघत होते. त्यानंतर हे मस्त अशा वरण चकोल्या बनवल्या होत्या. आणि ह्या ज्या चकोल्या करते ना, त्या मी थोड्या छोट्या छोट्या पीसमध्ये करते, कारण त्या नवन्याला चमच्यात घेऊन खायला सोप्या पडतात. मोठ्या केल्या ना तर ती खूप असं म्हणजे तिला खाता येत नाही व्यवस्थित, त्यामुळे हे अशा केल्या होत्या.
आणि आता ना मस्त ह्या गरम गरम खाऊन घेत होत्या. आणि याच्यावर ना आम्ही तूप आणि याच्यासोबत चटणी किंवा लोणचं असेल ना तर खायला अजूनच मजा येते. तर या दोघांना तर मी दिलं होतं आणि मग मी माझं ताट रेडी करून घेतलं. आणि मला असा पाऊस वगैरे असं ना की अशा गरम गरम गोष्टी खायला फार मजा येते. तर खाऊन वगैरे झाल्यावर किचन वगैरे आवरलं, रोजचंच जे काम आहे ते केलं आणि म्हटलं चला उद्यासाठी ना साबुदाणा भिजत घालूयात, म्हणजे नवन्याच्या टिफिनलाही होईल आणि यांनाही टिफिनला साबुदाणा खिचडी चालून जाते आणि मलाही आवडते. म्हणून मी साबुदाणा भिजवायला घेतला आणि मी साबुदाणा भिजवेपर्यंत हे काहीच बोलले नाही. आणि जसं मी त्याच्यात पाणी चालू केलं, सगळा साबुदाणा भिजवला, मग बोलतात की अरे मला तर उद्या टिफिनच नको होता. म्हटलं आता काय, आता साबुदाणा भिजवला. म्हटलं जाऊ दे, जेवढ्याची खिचडी करायची साबुदाण्याची तेवढ्याची करेन आणि उरलेला जो भिजलेला साबुदाणा तो फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि दुसऱ्या दिवशी वगैरे तुम्हाला मग त्याची खिचडी करून देईल. ते बोलले ठीक आहे चालेल, नाहीतर मला सगळी कर आणि मग माझ्यासाठी ठेव, मी संध्याकाळी आल्यावर खातो. कारण त्यांना खिचडी फार आवडते साबुदाण्याची. आणि हे मी ना काही चणे आणि मूग भिजत ठेवले होते मोड आणण्यासाठी आणि मी हे सकाळीच ठेवलं असेल बरं का मोड आणायला. त्या मुगाला इतके छान मोड आले होते, पण हे जे चणे आहेत ना ते चिकट झाले होते. आणि मला यांना जेव्हा मोड आणायचा असेल ना नेहमीच हा प्रॉब्लेम येतो आणि यातही हा असाच आला. मला वाटलं होतं यात होणार नाही, पण मुगाला मस्त असे मोड आले होते. माझ्याकडे मटकी नव्हती म्हणून मी मूग भिजत घातले होते. तर उद्या सकाळपर्यंत याला अजून छान मोड येईल आणि मग बघूयात याचं काय बनवायचं आहे ते. आणि आत्ता हा जो व्लॉग ना तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.